अनेक इतिहासकार आहेत, इतिहास अभ्यासक आहेत ज्यांनी पुण्याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे मंदार लवाटे असतील, अविनाश सोनी असतील, अगदी आमचे मित्र आहेत सुप्रसाद पुराणिक आहे, त्यानंतर शंतनू परांजपे वगैरे, ह्यांचंही तर मी यांची नावं याच्यासाठी घेतोय की मी आत्ता जे सांगतोय ते त्यांनाही पटणारं असणार आहे की पुणे कधीच डाऊन झालं नाही. कारण एवढं मोठं शहर ज्यावेळेस उभं राहतं त्यावेळेस त्याच्यामध्ये ताकद येते. अक्षरशः पेठाच्या पेठा ज्यावेळेस पानशेतच्या पुरानंतर एक सहकार नगरला काही गेल्या, काही नवी पेठेमध्ये आल्या, तरी सुद्धा त्या काळामध्ये गणेशोत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा झालेला दिसतो. की एवढं मोठं घरावर संकट येऊन सुद्धा पुणेकर उभं राहत आहे. ही खरं तर या पुण्याच्या हिस्ट्रीची किंवा हिस्ट्रीतनं शिकण्याची पुणेकरांची तयारी आहे म्हणण्यापेक्षा. आणि त्यावरनं कळतं की पुणेकर हा अश्मयुगांपासून पुण्यात राहतोय. सातवाहनकालीन आपल्याला काही म्हणजे इसवी सन पूर्व पहिलं शतकातले आपल्याला पुरावे सापडतात. 8व्या शतकामध्ये आपल्याला पहिलं पुण्याचं नाव सापडतं.